मागणी आहे 2023च्या कलम 173 अंतर्गत की VSR कंपनी आहे व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे संचालक व DGCA जे कोणी याच्यात अधिकारी जबाबदार असतील त्यांच्या विरोधात आमचा फौजदारी तक्रार तुम्ही अर्ज करून घ्यावा, दाखल करून घ्यावा अशी आमची विनंती आहे. म्हणजे त्याची कॉपी आहे. जानेवारी महिन्यामध्ये 27 तारखेला घडली या महाराष्ट्रातील एक होतकरू नेते, आपल्या सर्वांचेच नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा जो काही अपघात झाला आणि त्या अपघातानंतर ज्या जलद गतीने चौकशी होणं अपेक्षित होतं ती आपल्याला होताना दिसत नाही. मध्यंतरी आमच्या सर्वांचे नेते रोहितदादा पवार साहेब हे मुंबईमध्ये असू द्या, बारामतीमध्ये असू द्या, त्यांनी देखील FIR तिथं नोंदवण्याचा प्रयत्न केला. तिथं देखील ती FIR त्यांची घेतली नाही. आणि आज कुठंतरी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वांनी या अकोला तालुक्यातील क्रांतिकारक भूमीमधून आज अकोले पोलीस स्टेशनमध्ये येऊन FIR नोंदवण्याचा आम्ही इथं प्रयत्न केला. परंतु बोरसे साहेबांनी देखील सांगितलं का वरिष्ठ पातळीवर जी काही चौकशी चालू आहे त्या चौकशीनंतर आम्हाला नोंदवता येईल. परंतु बोरसे साहेबांनी आमचा FIRचा जो अर्ज होता तो स्वीकारण्याची त्यांनी इथं त्यांचा मानस दाखवलेला आहे. आणि आम्हाला देखील सांगितलं आहे का जी काय आम्ही आज इथं मागणी केलेली आहे ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवतील आणि त्यानंतर याच्यामध्ये जे काही निष्पन्न झालं आहे ते आम्हाला ते सांगतील. परंतु आजच्या या माध्यमातनं, या तुमच्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातनं मी या अकोला तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला एवढीच विनंती करतोय का आज ज्या पद्धतीने एखादा नेता, इतका मोठा नेता गेल्यानंतर देखील आपल्याला त्याच्या अपघातामध्ये काय झालेलं आहे, तो अपघात होता का घातपात होता, याची चौकशी जर होत नसेल तर आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल. जी काही मोहीम आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही या अकोला तालुक्यातील पोलीस स्टेशनमधून सुरू केलेली आहे. मी तमाम महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला, नागरिकांना विनंती करू इच्छितो की आपण देखील हा FIRचा आम्ही तुम्हाला फॉर्मॅट देऊ. जो FIRचा फॉर्मॅट रोहितदादांनी मुंबईला दाखल करायचा प्रयत्न केला होता, बारामतीला केला होता, तोच आम्ही इथं देखील केलेला आहे. आपण प्रत्येकाने या महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात ठिकाणी जाऊन पोलीस स्टेशनला आपण विनंती केली पाहिजे का आमचा FIR घ्या. जनतेच्या रेट्यापुढं कोणता माणूस किती मोठा असू द्या, परंतु आपल्या अजितदादांच्या अपघातामागं कोण आहे, त्यांच्या घातपातामागं कोण आहे हे निश्चितपणे आपण जर सगळे एकत्र आलो तर आपल्याला त्या आरोपीचं नाव आपल्यासमोर येईल. हीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो.